आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस। नाकातून रक्तस्राव, जरांगेंची प्रकृती खालावली। अखेर समाज बांधवांच्या विनंतीनंतर जरांगे उपचार घेण्यास तयार। मनोज जरांगेंनी जालन्यातून लोकसभा लढवावी, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। जरांगेंनी निवडणूक लढवल्यास वंचितचा पाठिंबा। जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी, ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सोडवण्यात येईल। तुमचा पाठिंबा असणार आहे वंचितचा? आता आम्ही बोलायला जाणार म्हटल्यानंतर तो गृहीतच आहे। जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, मोदींना राज्यात फिरू देणार नाही हे जरांगेंचं बेताल वक्तव्य। मनोज जरांगेंनी मर्यादा ओलांडली, नारायण राणेंचं ट्विट। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, आम्ही पक्ष आणि घड्याळ परत मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, पण काहीही झालं तरी निवडणुका शरद पवारांच्या नेतृत्वातच होतील। शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विलीनीकरणाची चर्चा फेटाळली। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ही बातमी पेरण्यात आलेली आहे, यात कोणतंही तथ्य नाही। आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र काम करू। अनिल देशमुखांनी देखील विलीनीकरणाची ही चर्चा फेटाळली। आणून बोलून कोणी ही चर्चा पेरलेली आहे अशी कुठेही चर्चा नाही। काँग्रेसमध्ये बरोबर जायचा प्रश्नच येत नाही। काँग्रेस आमची सहयोगी पार्टी आहे। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आमची सहयोगी पार्टी आहेत। आम्ही तिघही म्हणून निवडणुका लढणार आहोत आणि काँग्रेस बरोबर जायचा प्रश्नच येत नाही, कुठेही चर्चा झाली नाही। ठाकरे गटही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो। उद्धव ठाकरेंचे उमेदवार हाताच्या चिन्हावर लढणार, मातोश्रीमधील निकटवर्तीयानं माहिती दिली। फक्त शरद पवार गट विलीन होणार ही माहिती अर्धवट। नितेश राणे यांची ही प्रतिक्रिया। पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो। उबाटा हाही काँग्रेसमध्ये विलीन करावा, जेणेकरून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंचे आणि पवार साहेबांचे सगळे उमेदवार हे हाताच्या चिन्हावर लढतील। सका पाटलांचा संदर्भ देत अजितदादांनी शरद पवारांवर केली टीका। सका पाटलांवेळी पापा लिहून प्रचार होत होता आणि आता का असं काहीतरी करावं लागेल। सका पाटलांचा संदर्भ देत अजित पवार यांची शरद पवारांवर टीका। सांगण्यात आलं तुम्हाला पा त्याच्यात बघा म्हणजे काय डोकं त्या काळात चाललंय। तेव्हा तो सोशल मीडिया नव्हता, काही नव्हता। आता तसलंच काहीतरी का असं काहीतरी करावं लागलं। सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार। सोनिया गांधी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। राहुल आणि प्रियंका गांधी यांची उपस्थिती। शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला 3 चिन्हांचा प्रस्ताव। कपबशी, वडाचं झाड आणि शिट्टी या चिन्ह मिळण्याची शरद पवार गटाची मागणी।